भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मचारणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत श्री सत्यसाई सेवा संघटना भंडारा आणि महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र आरोग्य तपासणी, औषधोपचार, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सरपंच अचला फटे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी शंकर ठौकर, डॉक्टर हेमकृष्ण कापगते, डॉक्टर अरविंद डोंगरवार, डॉक्टर करण धिकार, दिलीप चित्रीवेकर, सुरेश वैद्य, शीला वैद्य, साई प्रसाद हटवार, संजय फटे, विद्या फटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी लाखनी साकोली तालुक्यातील महिला पुरुषांनी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला। या शिबिराकरिता ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी शिबिराकरिता पुढाकार घेतला। तर यशस्वीकरिता ते पराग ठौकर, भेनाथ झलके, हिमांशु ठौकर, महेंद्र लुटे, श्रीकृष्ण लांजेवार, महेंद्र लांजेवार, दशरथ कुथे, कैलास शेंडे, भीमराव नंदुरकर यांनी अथक परिश्रम घेतले। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। शिबिरामध्ये 40 मोतीबिंदू ऑपरेशनासाठी त्यांना तपासणी केलेली आहे आणि परत पूर्ण आकडा जर पकडला तर 105 110 पर्यंत आकडा गेलेला आहे। योग्य असे शांततेच्या वातावरणामध्ये देवकाबाई स्मृती प्रित्यर्थ नेत्र तपासणी आणि शरीरांची सुद्धा तपासणी करण्यात आली, दुखणं वगैरे सर्व, आणि त्यांनी मोफत औषधोपचार देण्यात आलेला आहे। नागरिक मचारणा, मांगली, रेंगोळा, जेवणाळा, पिंकेपार इथून बाहेरगावून सुद्धा लोक आलेले होते। त्यांनी सुद्धा या योजनेचा फायदा घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे आणि सगळे आनंदी होऊन परत गेलेले आहेत। येत्या 10 तारखेला नेत्र शिबिरासाठी मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी त्यांना बोलावण्यात येणार आहे आणि 10 तारखेला 40 लोक नागपूरला जाऊन मोफत नेणे आणि आणण्याचा पूर्ण खर्च हे आपण उचललेला आहे। आणि जे नेत्रदानासाठी जाणार आहेत, नेत्र तपासणीसाठी जाणार आहेत, ऑपरेशनासाठी जाणार आहेत, त्यांचे डोळे लवकरात लवकर बरे होत आणि ते आमचे पेशंट लवकरात लवकर वापस येऊत एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।